प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 19 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय ही इरा झोपेतून उठते आणि आता समोर आरव अभ्यास करत बसलेला असतो. आरवला बघून ती म्हणते, आरव दादा. मग आरव तिच्या जवळ येऊन म्हणतो, काय झालं इरा, तुला काही हवंय का? बयो म्हणते, मला सॉरी इरा म्हणते, मला ते दे ना, ते ते स्टफ दे ना मला. इरा आरव जवळ खूप रिक्वेस्ट करत असते, अगदी केविलवाणा चेहरा करून. पण आरव मात्र तिला म्हणतो की नाही इरा, ते चांगलं नसतं तब्येतीसाठी, ते तू वापरू नकोस, ते ते वाईट आहे. आता इरा म्हणत असते, दे ना, माझ्या बॉडीला ते हवंय. तेवढ्या तिथे बयो येते आणि आता इरा बयोला म्हणते, तू बयो आहेस ना, तू दे ना मला, तू मला देणार होतीस ना, ते काल तू मला प्रॉमिस केलं होतं ना. आता बयोने ना प्रेक्षकांनो तिच्या ट्रीटमेंटचा एक वेगळाच प्रकार सुरू केलाय आणि छान वाटतंय ते बघायला. आता बयो म्हणते इराला, इरा तुला मिळणार, तुला जे हवं ते मिळणार, मी तुला आणून देणार. मग आता ही इरा म्हणते, मग दे ना दे. आता बयो म्हणते, अगं असं तुला लगेच कसं देऊ मी? मग इरा म्हणते, मग तू नाही दिलं ना तर मी निघून जाईल बाहेर. बयो म्हणते, अगं तू बाहेर गेली तर तुला कसं कळेल कोणाकडे मिळतं ते, कुठून घ्यायचं ते फक्त मला माहितीये, मीच तुला आणून देऊ शकते, मी तुला देणार, पण त्यासाठी ना तुला काही टास्क पूर्ण करावे लागतील. आता इरा म्हणते, कसले टास्क, कसले टास्क? मी सगळे टास्क पूर्ण करेल. मग आता बयो तिला म्हणते, हो तुला ते टास्क पूर्ण करावे लागतील, खूप सारे टास्क आहेत, मग तुला ते मिळेल, त्या माणसांकडनं मी तुला आणून देईल, चालेल का तुला? मग इरा म्हणते, हो हो मला सगळं चालेल, मला सगळं मंजूर आहे, तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. आधी इरा नकार देते, पण आता तिला ते हवंय म्हणून होकार देते. आता बयोने या सगळ्या प्रकारातनं तिचा अभ्यास सुरू केला इराचा. बयो काय करते, आता एक पुस्तकातली तिला आकृती दाखवते तिचं मेडिकलच्या अभ्यासाचं आणि त्या इराला म्हणते की ही जी डायग्राम आहे ना ती मला तू काढून दाखव. इरा म्हणते, मी ही डायग्राम काढल्यावर तू मला देशील ना स्टफ? मग बयो म्हणते, हो देईल ना. आता इरा ते काढायला लागते डायग्राम आणि खूप छान पद्धतीने काढते. आता बयो म्हणते, बघ आरव दादा, आपली इरा किती हुशार आहे. इराला आकृती काढताना बघून बयो म्हणते, वा इरा, तुला तर खूप छान जमतंय, तुला हे सोपं जाणार आहे मला माहित होतं, पण अजून तुला खूप पुढे तास करायचे आहेत. मी तुला सगळे तास देणार, ते अवघड असणार आहे. इरा म्हणते, मी करेन, मी सगळं करेन. आता बयो आता तिला खूप प्रेरित करत म्हणते, तू खूप स्मार्ट आहे, तुझं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे इरा. आता इरा म्हणते, डॉक्टर? मी मी तू गंमत करतेयस का? बयो म्हणते, अगं नाही, मी खरं ते सांगते तुला, तू डॉक्टर होणार आहे, तुझं स्वप्न आहे ते. हे स्वप्न तू आणि बाबाने मिळून बघितलंय, तू खूप कष्ट घेतलेस या स्वप्नासाठी आणि तुला बाबांनी खूप साथ दिली आहे. तू लहानपणापासून खूप ऍडजस्ट करत जगलीस ग इरा, ह्यासाठी, तुझ्या वडिलांसाठी, तुझ्या बाबांसाठी. तुझे बाबा इथून तुला गावाकडे घेऊन गेले ना, तेव्हा त्यांनी तुझं एका लहानशा शाळेत ऍडमिशन केलं, तरी पण तू काही डिमांड नाही केल्या, काहीच विचारलं नाही, जे होतं त्यात समाधान मानून तू अभ्यास केलास. इरा, मला तर तू फायटरच वाटते. आरव म्हणतो, हो इरा, तू खूप मोठी फायटर आहे, सगळ्या संकटांवर मात करणारी फायटर. बयो म्हणते, अरे दादा, तुला माहितीये का, आपली इरा अभ्यासात खूप हुशार आहे. इरा दरवर्षी नंबर काढायची, इरा खूप हुशार आहे, असं बयो तिला खूप प्रेरित करते. ते छान वाटलं बघायला. आता इरा म्हणते, मला डिस्टर्ब करू नका, मी आकृती काढते ना. मग आता बयो म्हणते, बघ दादा, आता आपल्या इराचं शिक्षण आपल्याला पूर्ण करायचंय, इरातला हा व्हायरस पण आपण लवकरच काढू, असं बयो आरवला सांगत असते. आता ही गौतमी त्या रमाकांतला म्हणते, अहो भाऊजी, बयो घरात आल्यानंतर इरा अग्रेसिव्ह झाली नाहीये, तुम्ही ही गोष्ट नोटीस केली का? हे जरा विशेषच आहे. आता रमाकांत म्हणतो, हे विशेष नाहीये, विशेष बयो आहे. बयो आता आपल्या इराच्या पथ्यावर पडली आहे. मग आता ही गौतमी म्हणते, बयो आता सगळंच क्रेडिट घेणार. रमाकांत म्हणतो, आता पहा सगळे कसे उदो उदो करतात, आज ना उद्या तुम्हाला बयोचे पाय धरावेच लागणार, असं रमाकांत तिला सांगतच असतो. तेवढ्या शुभंकर येतात तिथे आणि बयोला इराच्या औषधांबद्दल माहिती देतात. आता गौतमी तिथेच उभी आहे समोर. शुभंकर बयोला सांगत असतात की आपल्याला आता इराला हे डोसेस द्यावे लागतील, कमी जास्त करावे लागतील, वगैरे वगैरे. आता गौतमी शुभंकरांना म्हणते, शुभू, काय करावं लागेल रे आपल्या इरासाठी, मला सांग, मी वाटेल ते करायला तयार आहे, बरी होईल ना रे ती काय करते आता? मग आता शुभंकर म्हणतात, अगं ती रूम मध्ये फार काही सुधारणा नाहीये, पण आपल्याला काही औषधं सुरू करावे लागतील तिच्यासाठी. आणि बयोने खूप छान प्लॅन केलाय. काय केलं की आपल्या इराला लवकरात लवकर आपल्याला माणसात आणता येईल, म्हणजे काय केल्याने इरा चिडू शकते, काय तिच्या समोर करणं टाळायचे, हे सगळं तिने शोध लावलाय
आणि त्या गोष्टीवरती ती खूप छान काम करते आणि आजपासून बयोला आपण फॉलो करायचंय. आता गौतम म्हणते मला काही या बयोचं ऐकायचं नाहीये. बयो आता गौतमीकडे बघायलाच लागते. आता शुभंकर म्हणतात अगं ऐकून तर घे ती काय बोलते ते, इराच्या भल्यासाठी करतोय ना आपण हे सगळं. सांग बयो, तू सांग काय करायचं ते. बयो म्हणते खूप जास्ती काही करायचं नाही आपल्याला, फक्त घरामध्ये तणावाचं वातावरण नाही ठेवायचं, तिला खुश ठेवायचं आणि काही ऍक्टिव्हिटी तिला देत राहायच्या. आपल्याला तिला प्रेमानेच हँडल करावे लागेल आणि व्हायलेंट झाली तर तेही तिला प्रेमाने समजवावं लागेल. आता शुभंकर म्हणता बयोने जे सांगितलं ते आलं ना लक्षात, सगळ्यांनी फॉलो करा आता. बरं चल गौतमी, म्हणजे इरा बरी होईपर्यंत जरा शांत बस, वाद नको घालूस. बघ आता गौतमी म्हणते मी वाद घालते असं म्हणायचंय का तुला शुभंकर? शुभंकर म्हणतात गौतमी मी तेच सांगतोय ना, वाद नको घालू, प्रत्येक गोष्ट स्वतःवर नको ओढून घेत जाऊ तू. आणि या क्षणाला इरा बरी होणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि त्यासाठी बयो जे सांगते ते आपल्याला फॉलो करायचंय आणि आपण ते फॉलो करणारच आहे. बरं चल बयो मी निघतो असं म्हणून शुभंकर निघून जातात. आता रमाकांत या गौतमीला पूर्ण भडकवण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांनो, त्याने या गौतमीला असं काही भडकवलंय ज्यामुळे गौतमी इराचं खूप मोठं नुकसान करणार आहे. आता रमाकांत म्हणतो आपल्याला आता या भिकारड्या बयोच्या इशाऱ्यावर नाचावंच लागणार आहे, काय करणार वहिनी. इकडे आरव कॉलेजमध्ये या अंकिताला आणि त्या हेतलला सांगत असतो की बयो किती छान एफर्ट घेतेय इरासाठी, तिने काय काय प्लॅन केलंय, ती खूप मायाळू आहे आणि तिच्या मायेमुळेच इरा लवकर बरी होतीये. पण हेतल म्हणतो काय बयोने प्लॅन केलं, कसलं प्लॅन? आता आरव सांगतो की तिने खूप रिसर्च केलंय इरासाठी, ती खूप काही करतेय. मग अंकिता म्हणते तुला आता बयोबद्दल राग नाही वाटत का, तिने जे काही केलं ते तू विसरून गेलास का? आरव म्हणतो आपण न विचारच केला नाही, तिने जे केलं ते कशासाठी केलं, का केलं याचं आपण तिला काहीच विचारलं नाही आणि आपण तिला वाटेल ते बोललो, हे आपलं चुकलंच. आता तिथे ना प्रेक्षकांना एक पेशंट येतो आणि या पोरांना असं कळतं त्या सिस्टरकडनं की पोटे सरांनी या पेशंटला विशेष डिस्काउंट दिलाय. आता पोटे सर विशेष डिस्काउंट देत आहे हे ऐकल्यावर या पोरांना शंका येते ना, हे पोरं विचारतात का कशामुळे, पण कोणी काही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना. मग आता आरव म्हणतो काहीतरी गडबड आहे. मग हेतल अंकिता पण विचार करतात की हो काहीतरी गडबड दिसतीये, पोटे सर हे सगळं विनाकारण करतील असं तर कधीच होणार नाही. आता यांचं रॅकेट लवकरच उघड होणार आहे प्रेक्षकांनो आणि मालिका लवकरच निरोप घेणार आहे असं कळतंय खरी सूत्रांकडनं, पण आता बघूयात पुढे काय काय घडतंय. आता इथे हे डिस्काउंट वगैरे का दिलं, कशासाठी दिलं ही चर्चा चालू आहे. रमाकांत आणि तो आदिनाथ सगळेजण आहेत तिथे. रमाकांत या सगळ्या रॅकेटमध्ये सामील व्हायची इच्छा व्यक्त करतोय आदिनाथकडे की मला पण थोडंफार कमिशन द्या आणि ते जे धंदे करतात ना किडनी विकायचे त्यामध्ये हा पण हिस्सा मागतोय, मी पण मदत करेल वगैरे वगैरे असं काहीतरी चालू आहे. आणि आता आदिनाथ ठरल्याप्रमाणे पैसे पण वाटून देतो या रमाकांतचे आणि पोटेचे. मग आता रमाकांत म्हणतो आभारी आहे सर, खूप आभारी आहे. आदिनाथ म्हणतो खुश होऊ नका जास्ती, पैसे तुम्हाला काम करायचे नाही दिलेत, माझ्यासाठी जी काही भाषा वापरली ना त्यासाठी दिलेत. रमाकांत आता सहज विचारतो अहो सर तुम्हाला सहज विचारतोय मी की एक किडनी काय भावाला विकता तुम्ही, जसं काही हे भाजीपाल्याचा भाव विचारू लागले. मग पोटे म्हणतो काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? मग आता आदिनाथ म्हणतो हो काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला कळतंय का, काय प्रश्न विचारताय फालतूचे मला. मग आता हा रमाकांत म्हणतो नाही राहू द्या, हरकत नाहीये, मी सहज विचारलं तुम्हाला, करतो मी माझं गेस आणि मिळवतो माहिती. मग आदिनाथ म्हणतो जास्ती पुढे पुढे करू नको हा. आता पोटे सर म्हणतात जाऊ द्या सर, कशाला रिकामं याच्या नादी लागताय, आपले अजून 2-3 पेशंट तयार आहेत, आपण आपलं काम करूयात. तर आता इथे अंकिता आरव या सगळ्यांनाच परीक्षेचं टेन्शन आलंय कारण त्यांच्या आता फायनल परीक्षा जवळ आल्यात. आरव म्हणतो आपण एवढं टेन्शन घेतोय पण आपली बयो इराला सुद्धा अभ्यासाला लावलंय तिने आपल्या सोबत. बयो या सगळ्यांना मोटिवेट करत असते की आपण सगळं काही करायचं, छान अभ्यास करायचा, आपण ठरवलं तर सगळं शक्य आहे. म्हणजे 1 महिना राहिला असेल तर आपल्याला तो कमी पण वाटू शकतो आणि जास्ती पण वाटू शकतो, आपण कसं विचार करतो त्यावर अवलंबून असतं. मग आता आरव म्हणतो अगं हो पण तू तुझा अभ्यास करणार बयो आणि या इराला पण बाहेर काढणार, या सगळ्यातून एक्झामही द्यायला लावणार, कसं करशील तू, हे इम्पॉसिबल आहे. मग आता ही बयो सगळ्यांना छान उत्तर देते आणि म्हणते हे बघ दादा, आपण काही झालं तरी तिघे जण डॉक्टर होणार म्हणजे होणार, सगळं व्यवस्थित होणार. इकडे इरा खूप हायपर झालेली असते, तिला पुन्हा एकदा झटका आलेला असतो. आता ही गौतमी बाहेरून मजा बघते इराची. आता हा रमाकांत तिला काही आत जाऊ देत नाही. गौतमी म्हणते अहो भाऊजी असं काय करताय, इराला त्रास होतोय ना. मग आता रमाकांत म्हणतो अहो वहिनी असं काय करता तुम्ही, आतमध्ये गेलात आणि इरा पिसळली तर. गौतमी म्हणते तिला त्रास होतोय मी बघत बसू का. मग रमाकांत म्हणतो अहो वहिनी तिचा त्रास तुम्ही कमी करताल पण तिने तुम्हाला त्रास दिला तर काय करताल तुम्ही, अहो ती भिकारडी बयो तुमच्यावरच ओरडेल मग. आता गौतमी म्हणते भाऊजी तोंड सांभाळून बोला.
रमाकांत म्हणतो, अहो मला कळतं हो सगळं, पण ती 1.5 दमडीची पोरगी तुम्हाला काही बोलली तर कसं वाटेल ते वहिनी. आणि आता ही इरा बरीच झाली की बयो घरातली देवी बनणार आणि घर तिच्या घशात जाणार. गौतम म्हणते, काही पण काय सांगताय तुम्ही, असं काही होणार नाहीये. रमाकांत गौतमीला भडकवत म्हणतो, काय असं होऊ नये म्हणून तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे का? नाहीये ना, मी सांगतो माझ्याकडे एक प्लॅन आहे. गौतम म्हणते, कसला प्लॅन आहे? मग आता रमाकांत म्हणतो, सांगतो पण माझ्यावर चिडू नका. गौतम म्हणते, बोला पटकन. आता रमाकांत म्हणतो, बयोला जर या घराची देवी बनवायची नसेल तर इराला म्हणजे बरीच होऊ द्यायचं नाही. आता गौतम म्हणते, काय बोलताय भाऊजी तुम्ही, माझ्या इराला मी त्रास देऊ त्या बयोला घरातून काढण्यासाठी? रमाकांत म्हणतो, अहो कळतं मला वहिनी, तुम्ही इराची सख्खी आई आहे, तुम्हाला त्रास होतो या गोष्टीचा, पण ही बयो त्या इराचा इलाज करते ना, आणि बयोला जर एकदाच कळलं की इरा बरीच होणार नाही तर ती निघून जाईल या घरातून, तिचा नावाचा उदो पण होणार नाही. बघा बाबा, ती जर मालकीण झाली तर तुम्ही गुलामासारख्या वागवल्या जाताल तुमच्याच घरात. बघा आता तुम्हाला काय करायचंय ते बघा बाबा, माझ्या हातात काही नाहीये. ती डॉक्टर झाली तर काय होईल, असं काहीच्या काही रमाकांत तिला सांगतो. म्हणजे थोडक्यात त्याला सांगायचे, वहिनी एक करा, फक्त इरा बयोमुळे बरी झाली हे होऊ देऊ नका. आता गौतमी ईर्षेमुळे स्वतःच्या पोरीचं नुकसान करणार हे खरंय. आता बघा इकडे बयोने कोणाला तरी बोलवलंय हे इराला ट्रीट करणारे, आणि आता बयो म्हणते, लवकरात लवकर आपल्याला इराला बरं करायचंय, तिला परीक्षेला बसावंच लागेल आपल्या डॉक्टरच्या. मग आता प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी संपवलाय. पुढच्या भागात इरा हायपर झालेली असते, तेव्हा ही गौतमी इराला जाऊन सांगते की बयो चांगली मुलगी नाहीये. मग आता इरा मात्र बयोचंच कौतुक करत असते आणि बयोलाच चांगलं म्हणत असते. तेव्हा ती खसकते खूप गौतमी तिच्या अंगावर, काय चाललंय तुझं केव्हाचं, मी काय सांगते तू काय सांगते. आणि आता हे शुभमकर म्हणतात, अगं बयो, मला नाही वाटत इरा यावर्षी परीक्षेला बसेल आणि इतक्या लवकर ती रिकवर होईल. आता बयो म्हणते, बाबा असं बोलू नका तुम्ही. शुभमकर म्हणतात, अगं बयो, कोणीतरी प्रॅक्टिकली विचार करायला हवं ना, म्हणून म्हणतोय. तर आता बघूयात प्रेक्षकांनो, बयो इराला कशी बरी करते ते. आजचा हा भाग ऐकायला कसा वाटला मला नक्की कळवा, आणि प्रेक्षकांनो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हो. चॅनलला सबस्क्राईब करा, थोडेच दिवस शिल्लक राहिलेत बयोचे. चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.